राज्यामध्ये 100% पीक पाहणी होणार। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी केली जाणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिले। राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने 100% पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी दीपक शास्त्री या संदर्भातले अधिकचे तपशील देतील। दीपक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? यवतमाळ जिल्ह्यामध्ये 104 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि यामध्ये जवळपास 5 लाख हेक्टरवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। यामध्ये सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास 4.5 लाख शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत। दादा, मला सांगा, तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, किती एकर मध्ये तुमचं नुकसान झालेलं, काय म्हणाल? साधारणतः आमच्या यवतमाळमध्ये 4,92,000 हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे अद्यापही। आणि जवळपास 108 ते 110 महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या सगळ्या गोष्टींमुळे नुकसान झालेलं आहे। पण नुकसानीची फक्त 180 ते 182 कोटी एवढीच तटपुंजी मदत सध्या आमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपलेली आहे। पण एवढ्या मदतीने आमचं काय होणार आहे? शेतकऱ्यांचं याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं काहीच साध्य होणार नाही। सोयाबीनची अवस्था म्हणजे उगलेल्या शेंगदाण्यासारखी झालेली आहे, तुरी पिवळ्या पडलेल्या आहेत आणि कापूस फक्त हिरवा भाजीपाला म्हणून शेतामध्ये उभा आहे। सरकारनं जी मदत जाहीर केली ती खऱ्या अर्थानं बेअर्थ आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यवतमाळमध्ये एक नाही तर 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री आले होते, पण मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या हातात फक्त हिरवा गाजर देण्याचं काम केलेलं, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये। तुमच्याकडे सध्या पंचनामे झाले आहेत का? कोणी प्रशासकीय अधिकारी तुमच्याकडे पोहोचले आहेत का? आमच्याकडे कोणीच नाही आले। मी साधारण एक शेतकरी आहो, 5 एकर जमीन आहे माझ्याकडे, पण काहीही आमचा फायदा झाला नाही। आम्ही सर्व काही पाण्यामध्ये गेला आणि 2 वेळा मंत्री येऊन आमचा काहीच फायदा नाही। माझ्या पुस्तकात सुद्धा 2,000 रुपये जमा नाही झाले। तर हे आम्हाला पूर्ण भरपाई देतील कधी? आणि आम्हाला कसं आहे का, मी लहानात लहान कास्तकार जरी असून सर्व जणांना या गोष्टीची सर्वांना हे आहे, जाण आहे की सर्व सरसकट काहीतरी आम्हाला कर्जमाफी असावी, काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी भेटलं पाहिजे, हे असं आमचं म्हणणं आहे। आणि काय म्हणायचं का, एवढं असूनही बी हे मंत्री सुद्धा या यवतमाळ जिल्ह्याकडे लक्ष करत नाहीत। आणि काय फायदा आहे मग आमचा कास्तकाराचा? तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात त्या दारवा भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे, कोणी प्रशासकीय अधिकारी पोहोचले का? तुमची मदतीची काय अपेक्षा राहील? कोणतंही नुकसान भरपाई अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अतिवृष्टी सारखा पाऊस 1 महिनाभर पाऊस राहिल्यामुळे पिकं पिवळे पडले, काही बोंड सडून गेले आणि सोयाबीनला कोंब फुटले आणि तुरी मरून राहिलेल्या आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने सरसकट नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि 2 हेक्टरची मर्यादा काढायला पाहिजे। आपण दुसऱ्याला अट लावत नाही, फक्त शेतकऱ्याला अट लावतो, नोकरीवाल्याला लावत नाही, कुठल्याही व्यापाऱ्याला अट लावत नाही, परंतु शेतकऱ्याला लावतो 2 हेक्टर पर्यंत। ज्याचं जेवढं नुकसान झालं तेवढं त्याला भरपाई मिळाली पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी सरसकट मागणी आहे। दीपक, या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही समजून घेत राहा। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।